नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, कार्यक्रमात आता 2026चा अर्थसंकल्प महिलांसाठी फायदेशीर याविषयी CA नयन सुर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, 2026-27चा केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच जाहीर झालाय आणि या अर्थसंकल्पात स्त्रियांसाठी म्हणजेच स्त्रियांच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर झाल्यात, ज्यामुळे स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला मदत होणार आहे. मैत्रिणींनो, आज याच विषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय CA नयन सुर्वे यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. 2026-27चा केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच जाहीर झालाय आणि या अर्थसंकल्पामध्ये आपल्या मैत्रिणींसाठी, स्त्रियांसाठी चांगल्या योजना जाहीर झालेल्या आहेत. तर त्या दृष्टीने हा अर्थसंकल्प आपल्या मैत्रिणींसाठी, आपल्या स्त्रियांसाठी नक्कीच फायदेशीर आहे. बरोबर. पण मुळात पहिला प्रश्न असा आहे की अर्थसंकल्प म्हणजे नक्की काय आणि आर्थिक व्यवस्थापनात याचं महत्त्व नेमकं काय आहे? नक्कीच. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे भारत सरकारचा वर्षभराचा आर्थिक आराखडा. आता आगामी वर्षासाठी म्हणजे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीसाठी महसूल आणि खर्चाची रूपरेषा. आता दरवर्षी मॅडम भारतीय संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला जातो. बरोबर. याचे प्रामुख्याने 2 घटक आहेत. एक म्हणजे सरकारला महसूल किती मिळणार आहे म्हणजे रेव्हेन्यू किती मिळणार आहे आणि त्या अगेन्स्ट सरकारचे खर्च काय असणार आहेत म्हणजे एक्सपेंडिचर काय असणार आहे. मग आता त्या रेव्हेन्यू रिसीट्स असतील किंवा कॅपिटल रिसीट्स असतील म्हणजे चालू उत्पन्न असेल किंवा भांडवली उत्पन्न असेल. आता चालू उत्पन्न म्हणजे काय तर इन्कम टॅक्स, GST, कस्टम ड्युटी यांसारखे कर महसूल असतात. फक्त कर महसूलच असतात असं नाही तर बिगर कर महसूल सुद्धा असतात. अच्छा. म्हणजे कर्जावरील व्याज, सार्वजनिक उपक्रमांमधून मिळणारा लाभांश, शुल्क आणि दंड यांसारखे बिगर कर महसूल. आता चालू उत्पन्नासोबतच दुसऱ्या प्रकारचे असतं ते भांडवली उत्पन्न. आता तुम्ही म्हणाल भांडवली उत्पन्न म्हणजे काय तर भांडवली उत्पन्न म्हणजे दीर्घकालीन निधी म्हणजे लॉंग टर्म इन शॉर्ट. तर कर्जामार्फत उभारला जाणारा निधी किंवा मालमत्ता विक्री म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट ज्याला आपण टेक्निकल लँग्वेजमध्ये म्हणतो त्यामार्फत उभारला जाणारा निधी. अच्छा. आता या उलट सरकारचे खर्च काय असतात म्हणजे आपण आता उत्पन्न बघितलं तर आता खर्च बघूया. बरोबर. त्यात परत रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर असे 2 प्रकार असतात. म्हणजे पगार, कर्जावरील व्याज हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर झाले आणि पायाभूत सुविधा, मालमत्ता निर्मिती, गुंतवणूक किंवा इन्फ्रास्ट्रक्चर यावर जे खर्च करायचे असतात ते कॅपिटल एक्सपेंडिचर. थोडक्यात कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे फार मोठे खर्च. बरोबर. तर आता हे खर्च करण्यासाठी लागतं ते धोरणात्मक नियोजन. बरोबर. अगदी बरोबर. तर उपलब्ध असलेले रिसोर्सेस कुठे आणि कसं अलोकेट करायचे हे अर्थसंकल्पात ठरवलं जातं. अच्छा. म्हणजे जेव्हा सरकारचा खर्च त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतो तेव्हा त्याला आपण फिस्कल डेफिसिट म्हणतो. तर सरकारला येणाऱ्या खर्चासाठी अजून किती कर्ज घेणं आवश्यक आहे कारण डेफिसिट आहे ना फिस्कलमध्ये, त्यामुळे किती कर्ज घेणं आवश्यक आहे हे फिस्कल डेफिसिटचे आकडे सांगतात. अच्छा. तर आता 2026-27 मध्ये आत्ताच अनाऊन्स केलेल्या अर्थसंकल्पाप्रमाणे GDPच्या सुमारे 4.3 ते 4.4% इतक्या स्तरावर डेफिसिट ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मॅडम, आत्ताच तुम्ही GDPचा उल्लेख केला. बरोबर. तर GDP म्हणजे काय ते सांगा. नक्कीच. अगदी थोडक्यात सांगते. GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. तर एखाद्या देशात एका वर्षात किती अंतिम वस्तू आणि अंतिम सेवा तयार झाल्या याची एकूण जर आर्थिक किंमत केली तर त्याचं उत्तर येतं ते GDP. अच्छा. आता एक उदाहरण घेऊन समजूया. समजा भारतात एका वर्षात किती गाड्या बनवल्या, किती मोबाईल्स तयार झाले, किती शेतीमालाचं उत्पन्न झालं किंवा डॉक्टर, शिक्षक, बँका किंवा माझ्यासारखे चार्टर्ड अकाउंटंट्स यांनी किती सेवा दिल्या. अच्छा. या सगळ्या वस्तू आणि सेवा यांची बाजारातील किंमत जर एकत्र केली ना तर जो आकडा येईल तो म्हणजे GDP. अच्छा. तर या GDPच्या 4.3 ते 4.4% इतक्या स्तरावर डेफिसिट ठेवण्याचा सरकारचा आत्ताचा प्रयत्न आहे. अच्छा. म्हणजे अर्थसंकल्पाचं आपल्या आर्थिक व्यवस्थापनात खूपच महत्त्व आहे. अगदीच, नाही का? मॅडम, आत्ताचा जो आपला अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे 2026-27चा, आता त्याविषयी मला थोडंसं सांगा.
नक्की. 2026-27चा अर्थसंकल्प हा प्रामुख्याने 3 कर्तव्यांवर भर देणार आहे. हं, आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जेव्हा संसदेत अर्थसंकल्प मांडला ना, हं. तेव्हा सुद्धा या 3 कर्तव्यांचा अगदी त्यांनी आवर्जून उल्लेख केला. अच्छा, पण मग काय आहेत काय ती 3 कर्तव्य? हो, आता एक एक करून आपण बघूया. हं, त्यातलं पहिलं कर्तव्य म्हणजे आर्थिक वाढीला गती देणं हं, आणि ती कायम राखणं. दुसरं कर्तव्य म्हणजे लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणं आणि त्यांची क्षमता वाढवणं, टू हं. बिल्ड देअर कपॅसिटीज. हं, हं, सो द हं, गोल इज टू मेक देम स्ट्रॉंग पार्टनर्स इन इंडियाज पाथ टू प्रॉस्पॅरिटी. हं. आणि तिसरं कर्तव्य म्हणजे सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनातून नवीन सुविधा आणि संधी उपलब्ध करणं. अच्छा. आत्ताच्या गव्हर्नमेंटची ही खूप मोठी थीम आहे, सबका साथ सबका हं, विकास. हं, हं. तर ही आपण आता 3 कर्तव्य बघितली. तर आत्ताच्या बजेटमध्ये सरकारने भांडवली खर्च याच्याकडे जास्त भर दिलाय. बरं. भांडवली खर्च म्हणजे काय, तर पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, लॉजिस्टिक्स अशा वाढीला चालना देण्याचा सरकारचा उद्देश आहे. हं, हं, हं. त्याचा फोकस असा आहे की दीर्घकालीन विकासाचा आधार मजबूत होईल हम्म. आणि म्हणजे टियर 2 टियर 3 सिटीज जे आपण म्हणतो ना, त्यामध्ये त्या शहरांचा समावेश वाढेल. अच्छा. हं, हं, हं. आता यामध्ये 7 नवीन हायस्पीड रेल्वे मार्ग जसं की मुंबई पुणे, पुणे हैदराबाद, दिल्ली वाराणसी यांसारखे प्रकल्प काही घोषित केलेले आहेत. बरोबर. तर याने काय होईल, तर कनेक्टिव्हिटी खूप चांगल्या प्रकारे वाढेल हं. आणि ओव्हरऑलच आर्थिक विकासाला चालना मिळेल. म्हणजे 2 शहरं जर खूप चांगल्या प्रकारे कनेक्ट असतील ना, तर दळणवळण वाढेल हं. आणि त्यामुळे आर्थिक विकासाला त्याचा जास्त फायदा होईल. बरोबर. त्याचबरोबर उत्पादन क्षेत्रावरही जास्त भर दिलाय. हं, हं, हं. आता MSME सेक्टर ह्या उत्पादन क्षेत्राचा कणा म्हणजे बॅकबोन मानला जातो. अच्छा. तर यामध्ये लघु उद्योगांची स्पर्धात्मकता कशी वाढेल, अजून रोजगार निर्मिती कशी होईल, याकडे सरकारचा विशेष लक्ष हं, आहे. हं, हं. तर ओव्हरऑलच बघायला गेलं ना मॅडम, तर हा अर्थसंकल्प लॉंग टर्म इम्पॅक्टवर फोकस करणार आहे. हं. म्हणजे तात्काळ दिलासा देणारा जरी नसला तरी आर्थिक शिस्त आणि त्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेत करावे लागणारे बदल याकडे विशेष लक्ष देणार आहे. खरंय, खरंय. तुम्ही म्हणालात तसं की आर्थिक शिस्त ही जेव्हा लागते तेव्हा जसं आपण आपलं घर व्यवस्थितपणे चालू ठेवतो बरोबर. तसाच या सगळ्याचा उपयोग आपल्याला होणार आहे, बरोबर. नाही का? सुरुवातीला आपण असं म्हटलं की या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी विशेष हं, योजना आहेत. महिला सक्षम व्हाव्यात, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, हं, स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात, यावर जास्त भर दिलेला आहे. बरोबर. तर या अर्थसंकल्पाचा महिलांसाठी नेमका काय फायदा होऊ शकतो आणि मग त्यासाठी नेमक्या काय योजना आहेत त्याबद्दल सांगा. नक्कीच. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर सरकारने यंदा महिलांच्या खिशात मोठी ताकद दिली आहे बरं का. बरं. देशाच्या एकूण खर्चापैकी 9.37% म्हणजे जवळपास 10% हिस्सा हा फक्त महिलांसाठीच आहे. अरे वा. तर महिलांच्या दृष्टीने विचार केला तर हा अर्थसंकल्प थेट अनुदान देण्यापेक्षा आहे ना, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि त्याहीपेक्षा कौशल्य संपन्न बनवण्यावर जास्त भर देतोय. हं, हं, हं. आता सर्वप्रथम महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणाबद्दल बोलायचं झालं तर सरकारने स्वयंरोजगार, सूक्ष्म लघु उद्योग म्हणजे MSME सेक्टर हं, हं, आणि हं. स्टार्टअप या क्षेत्राला चालना देण्यावर जास्त भर दिलाय. अच्छा. याचा थेट फायदा महिला उद्योजकांना होऊ शकतो. बर. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कौशल्य विकास. हं. तर आजच्या अर्थव्यवस्थेत केवळ पदवी पुरेशी नाहीये, तर रोजगारक्षम कौशल्य पण अधिक महत्त्वाची ठरतात. म्हणजे ओनली डिग्री इज नॉट सफिशियंट. बरोबर. सध्याचा अर्थसंकल्प महिलांना पारंपरिक क्षेत्रापुरतच मर्यादित नाही ठेवत आहे, तर त्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातही प्रवेश मिळवून देण्याच्या दृष्टीने तयार केलेला आहे. अच्छा. आता वेगवेगळी क्षेत्र सांगायची झाली तर हस्तकला, फूड प्रोसेसिंग, कृषीपूरक उद्योग, फॅशन डिझायनिंग किंवा अगदी ब्युटी अँड वेलनेस, हेल्थ केअर अशा अनेक क्षेत्रातही प्रशिक्षण देऊन महिलांना रोजगाराच्या संधी दिल्या जात आहेत. अरे वा. म्हणजे कौशल्य विकासाचा दृष्टिकोन हा किती सर्वसमावेशक आहे हे आपल्या लक्षात येईल. खरंय. तिसरं महत्त्वाचं म्हणजे उद्योग शिक्षण दुवा म्हणजे इंडस्ट्री लिंकेज ज्याला आपण म्हणतो. हं. तर प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष रोजगार मिळावा यासाठी उद्योगांची भागीदारी वाढवण्यावर भर आहे. हं. म्हणजे महिलांना फक्त सर्टिफिकेशन मिळालं म्हणजे काम झालं नाही, तर बरोबर. त्यानंतर त्यांना रोजगार किंवा उद्योजकतेची प्रत्यक्ष संधी मिळू शकते. हं, हं, हं. माझ्या मते कौशल्य विकास हा सर्वात महत्त्वाचा पाया आहे. हां. कारण कौशल्य मिळालं की आत्मविश्वास वाढतो, आर्थिक स्वावलंबन मिळतं. त्यामुळे अर्थसंकल्प रोजगार शोधणाऱ्या महिला या संकल्पनेपासून रोजगार निर्माण करणाऱ्या महिला या दिशेने वाटचाल घडवू शकतो. वा वा. म्हणजे जर्नी इज फ्रॉम जॉब सीकर्स टू जॉब क्रिएटर्स. वा वा. मला वाटतं हा खूपच मोठा बदल आहे आणि म्हणजे त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत खूप चांगल्या प्रकारे ह्याचे इम्पॅक्ट दिसून येतील. बरोबर आहे.
आणि जसं आपण नेहमी म्हणतो की आपण शिक्षण घेतो आणि जॉब शोधतो, नोकरी शोधतो आणि मग आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टींना मदत मिळते त्यामुळे. तर ह्या अर्थसंकल्पाप्रमाणे तुम्ही शिक्षण घ्या, तुम्हीच स्वतःचा रोजगार निर्माण बरोबर, करा बरोबर. आणि तुमच्याबरोबर मला वाटतं इतरांनाही देऊ शकता हो, तुम्ही रोजगार, हो. नाही का? पण आधी या सगळ्यामध्ये तुम्हाला स्वतःलाही रोजगार मिळेल, ही खूप चांगली गोष्ट आहे या सगळ्यामध्ये. यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षण. हं, तर जिल्ह्यात किमान एक गर्ल्स हॉस्टेल अशी स्थापना करण्याची घोषणा सरकारने केली आहे. हं. म्हणजे ग्रामीण व दुर्गम भागात मुलींच्या शिक्षणात सातत्य राहावं यासाठी ही योजना आहे. आता ही योजना का महत्त्वाची आहे? तर भारतामध्ये अनेक मुली शाळा किंवा महाविद्यालय घरापासून लांब असल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडतात. बरोबर. विशेषतः माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षणाच्या टप्प्यावर आपल्याला ड्रॉपआउट दिसून येतो. हं. त्यामुळे ज्या मुली शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी येतात तेव्हा सुरक्षेचा दृष्टिकोन हा मोठा प्रश्न सामान्य माणसांसमोर असतो की अगदीच. राहायचं कुठं. बरोबर. आणि या प्रश्नांची उत्तरं गर्ल्स हॉस्टेल स्कीम या योजनेमध्ये आहे. हं, हं. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे वुमन एम्पॉवरमेंटमधला चौथा महत्त्वाचा घटक आणि तो म्हणजे आरोग्य आणि पोषण. सगळ्यात महत्वाचा. बरोबर. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य अत्यंत महत्त्वाचं आहे. हं. त्यामध्ये मातृत्व आरोग्य, पोषण योजना, प्राथमिक आरोग्य सेवा या मजबूत करण्यांवर भर दिलाय. हं. तर ग्रामीण भागात आरोग्य सुविधा वाढवल्यामुळे महिलांना अधिक चांगली सेवा मिळू शकते. असं म्हणतात मॅडम की घरची स्त्री जर निरोगी असेल ना तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहतं. अगदी नक्की. बरोबर आहे हे. महिलांसाठी या ज्या विशेष योजना आहेत ना त्यावरून मानवी भांडवलातील गुंतवणूक म्हणजे ह्युमन रिसोर्समधली इन्व्हेस्टमेंट या दृष्टीने जास्त फोकस केलेला आहे. अगदी छान आहे मॅडम हे. कारण जसं आपण म्हणतो की शिक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा या संकल्पामध्ये मांडलेला आहे की शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी, गाव लांब असतं, शिक्षणाची व्यवस्था लांब असते, बरोबर. सोयी नसतात, जाण्या येण्याच्या पण सोयी नसतात. खरंच खूप हालाखीमध्ये हे लोक शिक्षण घेत असतात आणि मग काही परिस्थितींमुळे शिक्षण सोडावं लागतं आणि मग तिथूनच प्रगतीची वाट खुंटते असं म्हणायला हरकत नाही. पण या अर्थसंकल्पामुळे एक नवी दिशा या सगळ्याला मिळाली असं मला वाटतंय, हो. नाही का? नक्कीच. हं. आता तुम्ही आर्थिक सक्षमीकरणाचा मुद्दा सांगितलात. म्हणजे बरोबर. महिलांचं आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी महत्त्वाचं शिक्षण आणि त्या दृष्टीने येणारे रोजगार, त्यामध्ये तुम्ही मगाशी म्हणालात तसं की हस्तकला असेल, फूड प्रोसेसिंग असेल किंवा बरोबर. ज्याला जी कला आवडत असेल हं. त्याने त्याच्यामध्ये पुढे जावं आणि त्यामध्ये स्वतःसाठी रोजगार निर्माण करावा अशीच अपेक्षा आहे. तर हा जो सक्षमीकरणाचा मुद्दा आहे तर त्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये महिलांनी पुढाकार घ्यावा. यासाठी विशेष कशावर भर दिलाय या संकल्पामध्ये? येस. आजच्या चर्चेचा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण हा महिलांचा आर्थिक स्वावलंबन हे केवळ पैसे कमवण्यापुरतंच मर्यादित नाहीये. हं. तर आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता महिलांमध्ये असायला हवी हं. आणि त्याहीपेक्षा बाजारपेठेत स्वतःची ओळख निर्माण करण्याची क्षमता असायला हवी. बरोबर. तर या अनुषंगाने शी मार्ट ही नवीन संकल्पना बजेटमध्ये आणली आहे. बर. आता शी मार्टमध्ये शी सो SHE स्टँड्स फॉर सेल्फ हेल्प आंत्रप्रनर्स. SHE. ओके. Yes. वा. खरं सांगायचं म्हटलं तर नाव जरी ऐकायला हे खूप हायफाय वाटत असलं ना तरी आपल्या गावच्या बचत गटांसाठी ही योजना आहे. बरं बरं बरं. तर आतापर्यंत आपल्या महिला बचत गटातून फक्त लोणची पापड बनवायच्या किंवा छोटी कर्ज घ्यायच्या. हं, हं. तर आत्ता या योजनेद्वारे फक्त कर्जांवर अवलंबून न राहता त्या उद्योजिका कशा बनतील यासाठीचा हा प्रयत्न आहे. हं, हं, हं. शी मार्टची स्थापना स्थानिक म्हणजे क्लस्टर लेवलला रिटेल आउटलेट्स म्हणून केली जाईल. बर. तर आत्ताच्या महिला गावांमध्ये अगदी छोट्या लेवलला ऑपरेट करतायत म्हणजे अगदी छोटी कर्ज घेऊन घरगुती उद्योग करतायत. बरोबर. त्या महिलांना आता अजून पुढे जाण्यासाठी त्यांचं ब्रँडिंग स्वतःहून त्यांना करण्यासाठी ही सरकारने योजना दिली आहे. अच्छा अच्छा. मॅडम आत्ताच तुम्ही असं म्हणालात की शी मार्ट ही संकल्पना अगदी बेसिक लेव्हलला म्हणजे अगदी गावच्या पातळीवरच्या बरोबर. आपल्या मैत्रिणींनाही याचा लाभ मिळेल आणि त्यांचं ब्रँड त्यांना निर्माण करता येईल. नेमका काय उद्देश आहे याचा? येस. याचा मुख्य उद्देश असा आहे की मोठ्या बाजारांमध्ये या महिलांना थेट ॲक्सेस देणं. अच्छा. तर त्यांच्या वस्तू आणि सेवांचं ब्रँडिंग बनवणं. हं, हं, हं. आता ब्रँडिंग मार्केटिंग ह्या जर सेवा आपण ओपन मार्केटमध्ये बघितल्या ना तर त्या फार खर्चिक आहेत. हं. जे छोट्या सेल्फ हेल्प ग्रुपना इझिली ॲक्सेसेबल होतीलच असं नाही. बरोबर. तर त्या सेवा त्यांना ॲक्सेस व्हाव्या यासाठी सरकारचा सहभाग या योजनेमधून केलेला आहे. हं. सो इट्स जस्ट लाईक युअर बचत गट इज गोइंग डिजिटल. वा. येस.
छान आहे संकल्पना. नक्कीच. या सरकारची लखपती दीदी योजना होती. तर लखपती दीदी योजनेमध्ये काय होतं, एलिजिबल वुमनसाठी दरवर्षी 1,00,000 रुपये अशी आर्थिक मदत दिली जायची. बर. तर आत्ताची जी शी मार्ट योजना आहे ना, ते आधीच्या लखपती दीदी योजनेचं पुढचं पाऊल असं म्हणता येईल. बर. म्हणजे महिलांना फक्त फायनान्शियल असिस्टन्सवरच अवलंबून राहावं लागणार नाही, तर त्या स्वतः उद्योजिका बनता येतील. अरे वा. मला वाटतं ही खूपच मोठी गोष्ट आहे. कारण बऱ्याचदा आपण असं बघतो की मी बेसिकली गावच्या किंवा शहरात नसलेल्या स्त्रियांबद्दल किंवा मैत्रिणींबद्दल बोलते की त्यांच्यामध्ये सक्षमता असते, त्यांच्यामध्ये कला असते, त्या काहीतरी बनवू पाहत असतात, पण योग्य दिशा मिळत नसते किंवा तेवढी मदत मिळत नसते की मी बरोबर. हे जे बनवलंय हे मी पुढे कसं नेऊ, गावात असेल तर शहरात कसं नेऊ, शहरात असेल तर ते आणखीन इंटरनॅशनल मार्केटपर्यंत कसं नेऊ किंवा त्याला कशी बाजारपेठ मिळेल याचं त्यांना ज्ञान नसतं. तर मॅडम मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की खरोखरच अशा ज्या आहेत आपल्या मैत्रिणी किंवा महिला, मगाशी आपण बोललोच की बचत गट हा एक महिलांसाठी आता खरं सांगायला झालं तर खूप एक चांगलं माध्यम त्यांना मिळालंय. त्यातून त्या छोटी छोटी कर्ज घेतात आणि त्यांचा व्यवसाय चालू असतो. पण आत्ताच तुम्ही म्हणालात तसं की हे सगळं आता आपल्याला त्यांना त्यांचं ब्रँड करायचं आहे. बरोबर. तर ह्या मैत्रिणींना ही जी योजना आहे शी मार्ट आणि हे ते, तर ह्या सगळ्यामध्ये अप्रोच होण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? त्यांनी कुठे अप्रोच व्हावं? कुठे काही त्याचं ऑफिस आहे का, की हे सगळं ऑनलाईनच होतंय? तर आत्ता सांगितलं तसं बचत गट जे आत्ता गावागावात चालू आहेत, तर त्याचबरोबर सेल्फ हेल्प ग्रुपची स्थापना केली जाईल गावागावांमध्ये. अच्छा. म्हणजे हे रिटेल आउटलेट्स आपण म्हणू शकतो ह्यांना. तर या बरं. लेवलला, क्लस्टर लेवलला गावागावांमध्ये याची स्थापना केली जाईल. तर या सेल्फ हेल्प ग्रुपशी महिलांनी या ग्रुपचं सभासद बनलं पाहिजे. ओके. म्हणजे त्यामार्फत तुम्हाला एकदा तुम्ही त्या ग्रुपशी कनेक्ट झालात की तिथून पुढे तुम्हाला पुढचा मार्ग तिथूनच दिसेल. अच्छा, म्हणजे ही सगळी योजना दारातच आलेली आहे थोडक्यात, Yes, नाही yes, का? yes. वा वा, हे तर खूपच छान आहे. मॅडम, आत्ता आपण बोललोच की सगळी शी मार्ट संकल्पना आणि ही खूपच मला वाटतं महिलांसाठी काय म्हणायचं एक आश्वासक आहे आणि नक्कीच. याच्यातून महिला नक्कीच आर्थिक सक्षम होतील असा मलाही विश्वास आहे. मॅडम, आर्थिक संकल्प म्हटलं, अर्थसंकल्प म्हटलं की कर प्रणालीमध्ये बदल हा महत्त्वाचा एक मुद्दा असतो. बरोबर. तर त्याबद्दल थोडंसं मला सांगा. आणि विशेषतः महिलांसाठी, आज आपला विषय सगळा महिलांसंदर्भात आहे, तर बरोबर. महिलांसाठी काही वेगळ्या तरतुदी असतात का या कर प्रणालीमध्ये? हां. तर यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेली नाही आहेत. म्हणजे नवीन कर व्यवस्था ही डिफॉल्ट टॅक्स रेजिम, न्यू टॅक्स रेजिम इज अ डिफॉल्ट टॅक्स रेजिम. अच्छा. मग ती महिलांसाठी आणि पुरुषांसाठी अगदी समान आहे. बर. कर प्रणालीतील बदल बघायचे झाले तर मागील वर्षापर्यंत सुधारित रिटर्न भरायची तारीख पुढील वर्षाच्या 31 डिसेंबरपर्यंत होती. अच्छा. ती मुदत आता पुढील वर्षाच्या 31 मार्चपर्यंत वाढवली आहे. बर. म्हणजे आर्थिक वर्ष 2024-25 या वर्षाचे सुधारित रिटर्न भरायची तारीख 31 डिसेंबर 2025 होती. बरं. तर यापुढे मात्र आर्थिक वर्ष 25-26 म्हणजे जे आत्ताचे चालू वर्ष आहे ना मॅडम, त्यासाठी ही तारीख 31 मार्च 27 असेल. अच्छा. म्हणजे विवरणपत्रातील त्रुटी सुधारण्यासाठी आता जास्त कालावधी उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की जवळजवळ वर्षभर हो, आपण रिटर्न भरू शकतो. बरोबर. नाही एक्झॅक्टली का? 1 वर्ष. म्हणजे त्यासाठी एक जे लिमिट होतं, म्हणजे सुरुवातीला मार्चचं होतं, मग नंतर सप्टेंबर आलं, मग डिसेंबर आलं, आता याही पुढे गेलंय. हे पण बरोबर. चांगलीच गोष्ट आहे, नाही का? आता कर प्रणालीतील दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे TCS दर. अच्छा. तर त्या TCS म्हणजे काय, तर टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स. हम्म. तर आतापर्यंत 5 ते 20% TCS होता काही सेवांवर. तो आता काही सेवांवर 2% कमी करण्यात आलाय. अच्छा. म्हणजे परदेशी टूर पॅकेजेस असतील किंवा शिक्षण आणि वैद्यकीय उपचारांसाठी LRS अंतर्गत काही अमाऊंट रेमिट केली असेल, म्हणजे अच्छा. फॉरेन रेमिटन्स, तर त्या सेवांवर TCS चा दर 5% वरून 2% कमी करण्यात आलेला आहे. अच्छा. तर हा नक्कीच दिस इज द वन ऑफ द वेलकमिंग चेंजेस इन बरोबर टॅक्स आहे. रेजिम. बरोबर आहे. त्यानंतर STT म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हा ऑप्शन्स आणि फ्युचर ट्रेडिंगवर वाढवलेला आहे. त्यामुळे स्टॉक मार्केटमधल्या ट्रेडर्समध्ये थोडीशी नाराजी दिसून येते. पण अर्थातच एक्सेसिव्ह स्पेक्युलेशन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपाय केलेला आहे. अच्छा. तर तसं बघायला गेलं तर 1 एप्रिल 2026 म्हणजे आगामी आर्थिक वर्षापासून संपूर्ण इन्कम टॅक्स ऍक्टच नवीन येतोय. ओ. त्यामुळे टॅक्सेशनच्या बाबतीत चेंज इज द ओनली कॉन्स्टंट असं म्हणावं लागेल. नक्कीच, नक्कीच. आणि मला असं वाटतं की चेंज हा हवाच,
त्याशिवाय कुठल्याही प्रवाहाला गती मिळत नाही. अगदी बरोबर. बरोबर आहे ना? त्यामुळे चेंज इज द ओनली कॉन्स्टंट असं नक्कीच म्हणावं लागेल. मॅडम, आत्ताचा जमाना हा मीडियाचा जमाना आहे. बरोबर. खूप माध्यमं आहेत. हं. आपण सगळेच जण म्हणजे जवळजवळ रोज वापरत असतो, ती आपल्याला यूज टू झालेलीच आहेत. जनरेशन तर मोबाईल, सोशल मीडिया जनरेशनमध्ये म्हणजे नवीन जनरेशनमध्ये जेन झी जे आपण म्हणतो बरोबर. तर त्याची खूप क्रेज आहेच आणि आपल्या आयुष्याचा एक भागच बनलेत ना आता. तर आत्ताचं जे हे आपलं बजेट आहे, आत्ताचा जो संकल्प आहे, त्यामध्ये काही याच्यासाठी तरतुदी आहेत का? डिजिटल काही गोष्टी आहेत का याच्यामध्ये? हो, आहे ना. आत्ताचं बजेट खूप मॉडर्न विचारसरणीचं आहे बरं का. बरं. तर जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI हे विकासाचं मुख्य इंजिन बनलंय. हो. त्यामुळे भारतानेही केवळ वापरकर्ता न राहता AI क्षेत्रात निर्माते म्हणजे क्रिएटर्स बनावं यावर भर दिलाय. तर आता अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर कंटेंट क्रिएटिंग लॅब्स स्थापना करण्याची घोषणा सरकारने केली आहे. बरं. 15,000 माध्यमिक शाळा आणि 500 प्रमुख कॉलेजांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब्स याची स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि आत्ताच्या बजेटमध्ये याची अनाउन्समेंट झाली आहे. तर यामध्ये काय आहे की विद्यार्थ्यांना केवळ कॉन्टेंट बनवणं शिकवलं जाणार नाही, तर त्यांना डिजिटल एथिक्स, कॉपीराईटचे कायदे आणि आपल्या कॉन्टेंटमधून मॉनिटायझेशन कसं करायचं म्हणजेच कमाई कशी करायची याचे धडे दिले जातील. त्यामुळे काय होणार आहे, अगदी ग्रामीण भागातील तरुण तरुणीही आणि महिलाही जागतिक ब्रँडसोबत जोडल्या जातील आणि अगदी घर बसल्या उत्पन्न मिळवू शकतील. अच्छा. कारण आताही आपण बघितलं तर सोशल मीडियाचा यूज अगदी गावागावात होतोय. मग तोच यूज होत असताना त्याचं टेक्निकल शिक्षण घेऊन जर त्याचं मॉनिटायझेशन केलं तर म्हणजे त्याचा खूप जास्त फायदा आपल्याला दिसून येईल. बरोबर बरोबर. आता थोडक्यात टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर AI, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, रोबोटिक्स यांसारख्या प्रगत कौशल्यांमध्ये याचं प्रशिक्षण दिलं जाईल. अच्छा. आणि आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे लॅब्स फक्त शिकवण्यासाठी नसतील तर प्रयोग आणि संशोधनासाठी सुद्धा असतील. अच्छा. म्हणजे विद्यार्थी केवळ थिअरी शिकणार नाही तर त्यांचं प्रॅक्टिकली त्या प्रकल्पांवर काम करतील. मॅडम, आता आपण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असे प्रोग्राम्स बघतो की काही नवीन संशोधन केले किंवा काही नवीन प्रकल्प केले टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये, तर याची सुरुवात आता शाळेपासून करता येईल. बापरे. पण अर्थातच याचा वापर एथिकली कसा करायचा याचं शिक्षण विद्यार्थ्यांना देणं जास्त गरजेचं आहे. बरोबर. याचा संदर्भ म्हणून सांगते की मागच्याच आठवड्यात AI आणि त्याचा वाढता इम्पॅक्ट यामुळे जागतिक IT कंपनीज आणि त्याचबरोबर इंडियन IT कंपनीज यामध्ये थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बर. त्यामुळे इंडियन स्टॉक मार्केटचा IT स्टॉक्समध्ये म्हणजे IT स्टॉक इंडेक्समध्ये मोठ्या प्रकारची घसरण बघायला मिळाली गेल्याच आठवड्यात. अच्छा. पण AI जसं रिपिटेटिव्ह टास्क रिडंडंट करणार आहे ना, त्याचप्रमाणे नवीन रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करणार आहे असं माझं तरी ठाम मत आहे. त्यामुळे या संधीचा फायदा इथल्या तरुण तरुणींना व्हायला हवा यासाठी सरकारचा हा प्रयत्न आहे डिजिटल लॅब्सच्या माध्यमातून. अच्छा. म्हणजे आज जे आपण बघतो की या सगळ्या गोष्टींना एक मीडिया मिळालाय घरामध्ये बसून. बरोबर. तर आपल्या महिलांसाठी, आपल्या येणाऱ्या नवीन उद्योजिकांसाठी ही पर्वणी ठरू शकते की तुम्ही तुमच्या केलेल्या प्रोडक्ट्सचं मार्केटिंग या पद्धतीने करू अगदीच, शकता अगदीच. आणि त्या पद्धतीने तुम्ही घर बसल्या उद्योजिका होऊ शकता. बरोबर. नाही का? म्हणजे आपल्या मैत्रिणींच्या दृष्टीने चांगलं फायदेशीर आहे. अगदीच अगदीच. म्हणजे अगदी आपण घरी बसल्या पाककला जरी बघितली ना, हो. तरी त्यासुद्धा आपण जर त्याचे काही रील्स बनवले म्हणजे टेक्निकली शिक्षण घेऊन त्याचे रील्स बनवले आणि त्यातून जर अल्गोरिदम सेट करून त्याचं मॉनिटायझेशन झालं तर त्यासाठी दुसरी गोष्ट महिलांसाठी अजून चांगली नाही होऊ शकत. आणि आणखीन एक मला चांगला मुद्दा ह्याच्यामध्ये मिळाला की तुम्ही असं म्हणालात की या संबंधीचे कायदे याचं सुद्धा ज्ञान मिळणार आहे. त्यामुळे आज जे आपण बघतो की काही गोष्टी केल्यानंतर त्याचे वेगळे परिणाम होतात किंवा त्याचे म्हणजे वेगळा इम्पॅक्ट होतो, तर तसं होणार नाही. आपल्याला AI ही दुधारी तलवार आहे असं म्हणावं लागेल आजच्या काळामध्ये. तेच नेमकं आपल्याला काय म्हणायचं तेच लोकांपर्यंत पोहोचेल, नाही का? बरोबर. त्यामुळे हे ज्ञान घेणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतंय. मॅडम, खूप छान अर्थसंकल्प, त्याची संकल्पना, आपल्या महिलांसाठी त्याची योजना वगैरे तुम्ही सांगितलंतच. पण ह्या सगळ्या ज्या तरतुदी आहेत, जसं आपण मगाचपासून म्हणतोय की सर्वसामान्य महिला, मी विशेषतः गावातल्या महिलांबद्दल बोलते, तर ह्या सगळ्या ज्या तरतुदी आहेत त्या अंमलात कशा आणायच्या? म्हणजे या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांनी नेमकं काय माध्यम निवडलं पाहिजे, कुठे संपर्क केला पाहिजे की त्यांना
या सगळ्याची माहिती मिळेल हं. आणि त्यांचा हा प्रवास पुढचा सहज होईल. येस. आता या योजनांच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेबद्दल बोलायचं झालं ना, हं. तर केंद्र सरकार अर्थसंकल्पात निधींची तरतूद करतं. हं, हं. त्यानंतर संबंधित डिपार्टमेंट्स असतात, जसं की महिला आणि बालविकास डिपार्टमेंट असेल, हं. शिक्षण असेल, कौशल्य विकास असेल, MSME असेल, हं, हं. IT डिपार्टमेंट असेल. तर ही डिपार्टमेंट्स मार्गदर्शक तत्त्व तयार करतात, अच्छा. ज्यामुळे पुढे त्याचं राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन हे मिळून त्यांची अंमलबजावणी करतात. बरं बरं. त्यामुळे महिलांसाठी स्थानिक स्तरावरची यंत्रणा महत्वाची ठरते. हं, हं, हं. आता सरकार आपली बांधिलकी दाखवते, पण आपली आता जबाबदारी आहे की आपण जागरूक राहिलं पाहिजे. खरंय. कारण जोपर्यंत आपण पुढाकार घेत नाही ना मॅडम, तोपर्यंत बजेटचे आकडे फक्त कागदावरच राहतील. तर आत्ता या योजना ज्या आपण डिस्कस केल्या त्याचा एक थोडक्यात आढावा घेऊया. हं, म्हणजे हं. त्यांच्या अंमलबजावणीसाठी महिलांना काय काय करता येईल. ओके ओके. तर पहिलं शी-मार्ट आर्थिक स्वावलंबन आपण बघितलं, हं, तर हं. यामध्ये आता सांगितलं तसं महिला उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे. अच्छा. तर याचा लाभ घेण्यासाठी आहे ना, सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये सहभागी झालं पाहिजे. हं. म्हणजे जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क केला पाहिजे. हं. आता डिजिटल विक्री करायची असेल तर काही पोर्टल्स पण त्याच्यासाठी आहेत. CSC किंवा पोर्टलचा वापर केला जाऊ शकतो. अच्छा. हं. तर आता दुसरी योजना आपण बघितली, ती गर्ल्स हॉस्टेल स्कीमची योजना. हं. तर याचा लाभ घेण्यासाठी जिल्हा शिक्षण अधिकारी या कार्यालयात आपण संपर्क करू शकतो, हं, हं, किंवा हं. शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाकडे आपण चौकशी करू शकतो. बरं. त्यासाठी काही शिष्यवृत्ती व काही वसतिगृह पोर्टल आहेत, त्यामार्फत आपण ॲप्लिकेशन करू शकतो. अच्छा. तर असे काही टाईप्स आहेत की ज्याच्याने गर्ल्स हॉस्टेल स्कीम ही योजना ॲक्च्युली अंमलात आणली जाऊ शकते. अच्छा अच्छा. त्यानंतर आता मी सांगितलं तसं कंटेंट क्रिएटर्स लॅब्स. हं. तर यासाठी कौशल्य विकास पोर्टल ह्या सेपरेट लॉगिनची व्यवस्था केलेली आहे. हं, हं, हं. डिजिटल इनोव्हेशन हब आहेत, काही हं. स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर आहेत, यांच्याशी आपल्याला संपर्क साधता येईल. म्हणजे आता मी म्हटलं तसं योजना फक्त कागदावरच न राहता त्याची अंमलबजावणी कशी होईल याकडे आपण सर्वांनीच लक्ष दिलं पाहिजे. अगदी बरोबर म्हणताय तुम्ही की मला काहीतरी करायचंय, घरात बसूनही करायचंय, ते घरात बसून होणारही आहे, हं. पण त्यासाठी एक पाऊल टाकणं गरजेचं आहे, नाही का? बरोबर. आणि त्यासाठी तुम्ही आत्ता जसं सांगितलं तसतसं त्या प्रत्येक डिपार्टमेंटशी किंवा तत्संबंधी जे काही ऑफिसेस आहेत त्या तिथे तुम्ही संपर्क साधलात हं. तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळणं तुम्हाला सहज शक्य होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं की शी-मार्टची जी योजना आहे हं. तो सेल्फ हेल्प ग्रुप आहे, बरोबर. त्याचं सभासद होणं फार महत्त्वाचं आहे, बरोबर. नाही का? मॅडम, आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येऊया. या ज्या सगळ्या योजना आहेत, ही सरकारची सगळी ध्येय आहेत आणि हा सगळा अर्थसंकल्प 26-27चा ह्याचा सारांश म्हणून काय सांगाल? सरळ सांगायचं तर अर्थसंकल्प 2026 हा महिलांसाठी लाभार्थी म्हणून नव्हे तर निर्माते आणि निर्णयकर्त्या असं म्हणून पाहण्याचा प्रयत्न करतो आणि ही बदलाची खूप मोठी दिशा आहे. कारण आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने शी-मार्ट सारखी योजना मला विशेष महत्त्वाची वाटते. म्हणजे महिला स्वयंसहाय्यता गट खूप चांगलं उत्पादन करतात, पण त्यांना जर बाजारपेठच मिळाली नाही तर त्या कशा पुढे जाणार? बरोबर. तर सरकारने यांना डिजिटल आणि भौतिक बाजारपेठ जर जोडत असेल ना तर हे खऱ्या अर्थाने कमाईची संधी निर्माण करणारं ठरेल. नक्कीच. तर या अर्थी ओव्हरऑलच जर अर्थसंकल्प बघितला ना तर हा तात्काळ दिलासा देणारा जरी नसला तरी दीर्घकालीन विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि आर्थिक शिस्त या दोन मुख्य आधारस्तंभांवर आखलेलं आहे. तर याचं अवलंबन कोणत्या प्रकारे होतंय यावरच त्याचं यश ठरणार आहे. नक्कीच. तर लेट्स होप अँड लेट्स ॲक्ट फॉर द बेस्ट. यातला ॲक्ट जो पार्ट आहे ना तो जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण तो आपल्या सर्वांच्या हातात आहे. अगदी नक्कीच नक्कीच. मॅडम, एकंदरच हा सगळा अर्थसंकल्प आपल्या महिलांच्या दृष्टीने आपल्या मैत्रिणींना फायदेशीर ठरणार हे तर नक्कीच आहे. जाता जाता आमच्या मैत्रिणींना काय आवाहन कराल? महिलांनी म्हणजे आत्ताच्या महिलांनी कौशल्य विकसित करण्यावर जास्त भर दिला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे कौशल्य जर आपण विकसित केली ना तर आपणच आत्मविश्वास महिलांचा वाढेल आणि एकदा आत्मविश्वास वाढला की उत्पन्नाच्या अनेक संधी स्वतःहूनच निर्माण होतील आणि उत्पन्नाच्या संधी निर्माण झाल्या की आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता स्त्रियांकडे येईल. कारण आता बहुतांश भागात आपण काय बघतो की अगदी हाऊसहोल्ड मध्ये सुद्धा मुख्यतः पुरुषांकडेच आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता असते, महिलांकडे ती फार कमी घरांमध्ये आपल्याला बघायला मिळते. राईट. तर फायनान्शियल इंडिपेंडन्स जेव्हा येईल ना तेव्हा साहजिकच कॉन्फिडन्स वाढेल
आणि महिलांनी स्वतःहूनच आर्थिक निर्णय घेण्याकडे जास्त कल आपला ठेवला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच मॅडम. मला वाटतं हे तुम्ही जे आवाहन केलंय आपल्या मैत्रिणींना की तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पुढाकार घ्या बरोबर. आणि तुम्हाला मदत करायला सरकारही तयार आहे. नक्कीच. याच नोटवर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि 2026-27चा अर्थसंकल्प आपल्या महिलांसाठी कसा फायदेशीर आहे याविषयी खूप चांगली माहिती आमच्या मैत्रिणींना करून दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. CA नयन सुर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. विषय होता 2026चा अर्थसंकल्प महिलांसाठी फायदेशीर. मैत्रिणींनो, आता मात्र वेळ आली आहे निरोपाची. तेव्हा वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पल्लवी गोडसे आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.